बाईक प्रेमींनो, तयार व्हा, कारण आम्ही आता रॉयल एनफील्डच्या टॉप 10 मोटरसायकल्सची अंतिम उलटी गिनती सुरू करणार आहोत. या बाईक्स तुमचं हृदय धडधडवतील आणि तुमच्या आत्म्याला थंपच्या तालावर नाचवतील. कालातीत दंतकथा आणि आधुनिक शक्तिशाली मशीन्स यांचं हे जबरदस्त मिश्रण इतकं थक्क करणारं आहे की तुम्हाला विश्वासच बसणार नाही की तुमच्या दिशेने काय येतंय. रॉयल एनफील्ड हे नाव नेहमीच कालातीत डिझाईन, मजबूत विश्वासार्हता आणि त्याच्या इंजिनच्या अविस्मरणीय थंपसाठी ओळखलं जातं. 25 मार्च 2025 पर्यंत हा ब्रँड मोटरसायकल प्रेमींना आपल्या अशा रांगेने मोहित करत आहे जी क्लासिक सौंदर्य आणि आधुनिक अभियांत्रिकी यांचं मिश्रण आहे. चला, रॉयल एनफील्डच्या सध्याच्या टॉप 10 बाईक्सच्या कथात्मक प्रवासाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आहे रॉयल एनफील्ड क्लासिक 350. या ब्रँडचं हृदय आणि आत्मा. ही बाईक एक जिवंत दंतकथा आहे जी रेट्रो आकर्षणाला समकालीन अपडेट्ससह जोडते. तिचं 349 सीसी एअरकूल्ड इंजिन 20.2 अश्वशक्ती आणि 27 टॉर्क निर्माण करतं आणि तो आयकॉनिक थंप रायडर्सना आवडतो. टिअरड्रॉप इंधन टाकी, गोल हेडलॅम्प आणि ड्युअल्सनल ॲब्ज यामुळे ती नॉस्टॅल्जियाची ओढ असणाऱ्यांसाठी आवडती आहे, तरीही व्यावहारिकता सोडत नाही. पुढे आहे रॉयल एनफील्ड हंटर 350. शहरी जंगलासाठी बनलेली एक चपळ रोडस्टर. रॉयल एनफील्ड कुटुंबात प्रवेशासाठी सोपी बाईक म्हणून लॉन्च झालेली ही बाईक क्लासिकसारखंच 349 सीसी इंजिन वापरते, पण हलक्या आणि चपळ फ्रेममध्ये गुंडाळलेली आहे. तिचं साधं डिझाईन आणि झटपट हाताळणी यामुळे ती तरुण रायडर्स आणि शहरात राहणाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे, ज्यांना स्टाईल आणि सुलभता हवी आहे. मग आहे रॉयल एनफील्ड बुलेट 350. सर्वांचा आजोबा. जगात सर्वात जास्त काळ सातत्याने उत्पादित होणारी मोटरसायकल म्हणून ओळखली जाणारी ही आयकॉन आपल्या मूळ गोष्टींशी जोडलेली आहे, हाताने रंगवलेल्या पिनस्ट्राइप्स आणि मजबूत बांधणीने. तिचं 346 सीसी इंजिन 19.1 अश्वशक्ती आणि 28 टॉर्क देते, जे साधेपणा आणि वारसा जपणाऱ्या शुद्धतावाद्यांसाठी उत्तम आहे. साहस शोधणाऱ्यांसाठी रॉयल एनफील्ड हिमालयन 450 उंच उभी आहे. आपल्या पूर्ववर्तीपेक्षा विकसित, या बाईकमध्ये 452 सीसी लिक्विड कूल्ड इंजिन आहे, जे ऑफरोड ट्रेल्स आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मजबूत शक्ती देते. लांब सस्पेन्शन आणि मजबूत फ्रेमसह ती पर्वत आणि महामार्ग दोन्ही जिंकण्यासाठी डिझाईन केलेली आहे, ज्यामुळे ती संशोधकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 या रांगेत कच्ची शक्ती घेऊन येते. 648 सीसी प्लल्टविन इंजिनने चालणारी ही रोडस्टर 47 अश्वशक्ती आणि 52 टॉर्क देते, रेट्रो स्टायलिंगला आधुनिक जोमाने मिसळते. तिची आरामदायी रचना आणि महामार्गासाठी तयार असलेली कामगिरी तिला लहान बाईक्सवरून पुढे जाणाऱ्या रायडर्ससाठी बहुमुखी पर्याय बनवते. त्यापाठोपाठ आहे रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल जीटी 650. एक कॅफे रेसर जी 1960 च्या थंडपणाला बाहेर काढते. इंटरसेप्टरसारखं 648 सीसी इंजिन वापरणारी ही बाईक क्रुझरच्या आरामाला स्पोर्टी स्टान्ससह बदलते, क्लिप-ऑन हँडलबार्स आणि मागे ठेवलेल्या फूटपेक्ससह. ही बाईक त्यांच्यासाठी आहे ज्यांना वेग, स्टाईल आणि भूतकाळाला सलाम करणारा एक आकर्षक पॅकेज वन आहे. रॉयल एनफील्ड सुपर मिटियर 650 क्रुझिंगला पुढच्या स्तरावर घेऊन जाते. 650 सीसी मॉडेलची प्रमुख बाईक म्हणून ती शक्तिशाली प्लल्टविन इंजिनला खालच्या सीटसह जोडते आणि लेड लाइटिंग आणि ट्रिपर नेव्हिगेशनसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. लांब पल्ल्याच्या रायडर्ससाठी ही अंतिम निवड आहे, ज्यांना रस्त्यावर आराम आणि प्रभाव हवा आहे. रग ट्विस्टसाठी रॉयल एनफील्ड बेअर 650 एक वेगळी ओळख बनते. 650 सीसी प्लॅटफॉर्मवर बनलेली ही स्क्रॅम्बल ऑफरोड क्षमता आणि आकर्षक लुक एकत्र करते. तिचं 2-in-1 एक्झॉस्ट आणि बहुमुखी डिझाईन तिला ताजी जोड बनवतं, जे मातीच्या रस्त्यांवरही एनफील्डचं आकर्षण गमावू नये असं वाटणाऱ्यांना आवडतं. रॉयल एनफील्ड गोरिला 450 एक धाडसी नवखी आहे, जी आक्रमकता आणि चपळाईचं मिश्रण करते. तिचे 452 सीसी लिक्विड कूल्ड इंजिन 40 अश्वशक्ती आणि 40 टॉर्क देते,
मजबूत फ्रेम आणि तीक्ष्ण स्टायलिंगसह शहराच्या रस्त्यांवरून कापताना किंवा हलक्या ट्रेल्सवर धावताना ही बाईक आधुनिक धारेसह रोमांचक राईड देते. शेवटी रॉयल एनफील्ड शॉटगन 650 आपल्या बॉबर स्टाईलने यादी पूर्ण करते. आणखी एक 650 सीसी दावेदार, ती कापलेल्या फेंडर, बार-एंड मिरर आणि साध्या वाइब्ससह येते. 47 अश्वशक्तीसह ती लक्ष वेधून घेते आणि रेट्रो वृत्तीला समकालीन कामगिरीसह संतुलित करते, विशेषतः तिच्या मर्यादित आयकॉन एडिशनमध्ये. या 10 बाइक्स रॉयल एनफील्डची आपला वारसा जप्त भविष्य स्वीकारण्याची क्षमता दाखवतात. शहरासाठी सोयीस्कर हंटरपासून ते साहसासाठी तयार हिमालयनपर्यंत आणि शक्तिशाली 650 ट्विन्सपर्यंत, प्रत्येक रायडरच्या आत्म्यासाठी एक रॉयल एनफील्ड आहे. तुम्हाला कोणती हाक मारते?